हिरो काय झालं? आज रिझल्ट आहे. काय रिझल्ट आहे आज. टेन्शन आलं. रिझल्ट आहे ना? मग एवढं टेन्शन काय घेतलंय? भीती वाटते. काय झालं ते झालं तर. अरे कशाला घाबरायचं येड्या हा? आम्ही आहे ना. नाही पण भीती वाटते. हो, एकतर तू पास होशील नाहीतर नापास होशील, ह्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. आणि आपल्याला चान्स आहे, नापास झालं तरी परीक्षा देता येतात, लाजायचं नाही. पण मला फर्स्ट पासच व्हायचंय. अरे होईल ना, मग रिझल्ट लागायच्या आधी का टेन्शन घेतो? तू केलता ना अभ्यास, तू प्रयत्न केलता ना चांगला, होईल काहीतरी छान. आपण निगेटिव्ह नाही राहायचं. आणि मी तुलाच नाही, तुझ्या सर्व मित्रांना, त्यांच्या आई वडिलांना, पॅरेंट्स लोकांना, आजी आजोबा जेवढे असतील ना त्या सगळ्यांना सांगतो मी, डिप्रेशन मध्ये नाही जायचं. नाही तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत. किती पर्सेंटेज पडले, हे किती पडले, ते किती पडले विचारणार लोक. आपल्याला आपलं एम काय आहे की आपल्याला काय व्हायचं त्या पद्धतीने तुझा अभ्यास झालाय, त्याच पद्धतीने आपण नॉर्मल राहायचं. आपल्या आई वडिलांचं ऐकायचं, आपल्यापेक्षा जे लोक मोठे त्यांचं ऐकायचं, आणि जे काय होईल ते आम्ही बघू. तुम्ही अजून मुले आहात, शिकताय तुम्ही, आणि आई वडील आहे तुमच्या मागं खंबीरपणे. फक्त तुमचं काम एकच आहे की आई वडिलांचं ऐकायचं बाबा, बस. बाकीच्या गोष्टीत अजिबात पडायचं नाही. आज रिझल्ट आहे, सगळं व्यवस्थित होईल. आणि काय सांगायचं होतं मग मला, हा, की तुम्ही स्वतः टेन्शन घेऊन आई वडिलांना टेन्शन देता, आणि आई वडिलांना तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन घेतलेलं असतं. त्यांनी खर्च केलेला असतो. कोणाचे वडील रिक्षा चालवतात, कोणाचे वडील हॉटेलमध्ये कामाला आहेत, कोणाचे वडील गवंड्याच्या हाताखाली कामाला जातात, आई वडील बिगारी काम करतात. त्यांचं काय होत असेल? हा, ते पोरांना तर पुस्तक वाचायला नसतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. आपलं तरी जरा बरं आहे, मध्यमवर्गीय आपण. आता टेन्शन घ्यायचं नाही. काय होईल ते बघता येईल, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके, हो, जे होईल ते होईल. ओके, चेक करतो. फोन देता का? लिंक आली अशी ऑनलाईन. बर, बघ तूच बघ. नंबर सांगा जरा सुटचा. हाच ना? हा, सेट नंबर ना? घे, CO786. हा, पप्पा पास. हा? पास. मला आलं तुझ्या. वा, मस्त, मजा आली. वा, व्हेरी गुड. बघू रिझल्ट तुझा, दाखव. व्हेरी गुड. अरे चला, पास झाला ना तू. पण पप्पा पर्सेंटेज. अरे तू जेवढा अभ्यास केला तेवढेच पडलेत ना, एवढं का टेन्शन घेतलंय? आणि आता पुढे चान्स आहे ना तुला 12वीला. अरे आतापासूनच तयारी करा. 10वी आहे ना, 10वी ही आता फक्त तुमचा फर्स्ट टर्निंग पॉईंट आहे. आता तुमचा जो ओरिजिनल टर्निंग पॉईंट आहे ना, तो 12वीचा आहे. तुमचा करिअरची पहिली शिडी ती आहे, ही नाही. तर फक्त ही शाळा आहे. आता तुमचं पुढं कॉलेज लाईफ, करिअर हे लय महत्वाचं आहे. काय चल, आनंदाची बातमी मिळाली, टेन्शन घेऊ नको. मनीषा, साखर आण का? मग संध्याकाळी बघू, आपण काहीतरी करूया मस्त प्लॅन. पण ऐक, एक सांगतो तुला, एक बाप म्हणून, आणि एक पॅरेंट्स म्हणून, आणि एक मित्र म्हणून सांग. तू नापास जरी झाला असता ना, तर मी तुला काय बोललो नसतो. थोडं रागवलं असतं एक बाप म्हणून, पण प्रयत्न परत करायला लावला असता तुला. पण शिक्षण हे घ्यायचंच आहे आपल्याला. शिक्षण पूर्ण केल्याशिवाय आयुष्यात थारा नाही. ओके. आणि काय, एक टायमाला तू 10वीत नापास झाला, 12वीत नापास झाला, तर तुला परत परीक्षा देता येते. पण तू आयुष्य जर नापास झाला, वाईट मार्गावर जर तू गेला, तर तिथं नो रिटेक, तिथं परत चान्स नाही. म्हणजे तू संपून जाशील, संपल तिथं तुझं आयुष्य. जवळ शिक्षणाची आवड आहे तवर तुझं आयुष्य मोठं आहे. ओके. फक्त आता तू फॉलो कर तुझं करिअर, तुझं काय टार्गेट आहे, तुझं काय स्वप्न आहे ते पूर्ण कर. आम्ही तुमच्या संघ आहे. आता मी तुला पण सांगतो आणि मी तुम्हाला पण सांगतो, तर सर्व पालक, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही आयुष्यात 10वी म्हणा 12वी म्हणा तुम्ही नापास झाला तर चालतंय, पण तुम्ही आयुष्यात कधी नापास नका होऊ. की हे आयुष्य काय, हे आई वडिलांकडनं आधी कळतं, गुरूंकडनं आधी कळतं. त्यांचं ऐका,
आणि ते रिझल्ट बघून, मार्क बघून, पर्सेंटेज बघून काही मुलं वाईट वळणाकडे जातात. कोण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, कोण डिप्रेशनमध्ये जातो, कोण व्यसनधीन होतो, काही बऱ्याच गोष्टी अशात. काही तर असं की स्वतःला असे कापून बिपून घे. काही नाही, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या आई वडिलांची हार आहे. त्यांनी जे स्वप्न बघितलंय त्याला पूर्ण तुम्हालाच करायचंय. आणि अशा छोटे मोठे स्पीड ब्रेकर म्हणतात ना आयुष्यातले, चढ उतार वळण हे चढायचे असतात आणि त्याच्या मागं तुमचे आई वडील आणि तुमचे गुरु असतात. तर मी सर्वांना सांगतो, 10वी म्हणा, 12वी म्हणा, कॉलेजचे म्हणा आणि सर्वच जेवढे पण यंग स्टार्स आहेत, माझे स्टुडंट आहेत, की त्यांना मी सांगतो की शिका, संघटित व्हा आणि सर्वजण मैत्री करून राहावा आणि एकमेकांना आयुष्यात मदत करा. तर पुन्हा एकदा तुझ्या मित्रांचं आणि सर्व पॅरेंट्सचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला. चलो, धन्यवाद. चला.